पहिल्यांदा तर तुमचं खूप कौतुक, कारण तुम्ही व्हिडिओवर क्लिक करून हे दाखवून दिले की राणी हरवल्याचे तुम्हाला दुःख वाटले आणि तुमची राणी हरवू नये याची तुम्हाला काळजी आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही एक संवेदनशील मनाची व्यक्ती आहात. आज या व्हिडिओमधून तुम्ही खूप गोष्टी घेऊन जाणार आहात, त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच सर्वांना हवंसं वाटेल. चला मग ऐकूया राणी का आणि कशी हरवली ते. 12 ऑक्टोबर म्हणजे कालच राणीचा बर्थडे. मी कॉल करून शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं कुठे आहेस, काय करतेस, तर म्हटली रानात आली आहे. आवाजात वाढदिवसाबद्दलचा जो आनंद उत्साह असतो तो कुठे दिसलाच नाही. आणि विशेष म्हणजे आज तिचा बर्थडे आहे हे तिलाच माहीत नव्हते. तिच्या मुलीने आठवण करून दिल्यानंतर तिला समजले होते. हे ऐकून मला काही फार बरे वाटले नाही. तिचा बर्थडे ती विसरली आणि त्याचे तिला फार काही विशेषही वाटले नाही. तसे पाहायला गेले तर बर्थडे म्हणजे अशी काही अतिमहत्त्वाची गोष्ट आहे असेही काही नाही. पण आजकाल लोक ज्या पद्धतीनं बर्थडे साजरे करतात त्या तुलनेत कमीत कमी माहीत असणे किंवा आठवणीत राहणे हे अपेक्षित असते. पण हिला तेवढी फुरसतच नव्हती. तिला याबद्दल विचारले तर म्हटली, आता आपल्या बर्थडेचं काय एवढं, मुलांचे राहतात लक्षात. आणखी विशेष म्हणजे तिच्या मिस्टरांना पण हे माहीत नव्हते. आता इथे बर्थडे हा मुद्दा अजिबातच नाहीये. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो ज्याने त्याने आपापल्या आवडीनुसार आणि ऐपतीनुसार करावा. परंतु यावरून स्पष्टपणे दिसून आले की राणी राहिलीच नव्हती. ती हरवली होती. तिची तिला ओळखच राहिली नव्हती. ती हरवली होती तिच्या संसारात, तिच्या कुटुंबात. तिला स्वतःबद्दल भानच नव्हते. केव्हाही तिच्याशी बोलले तरी ती कायम थकलेली वाटते. 35च्या आतच ही अवस्था आहे. तिच्याकडे कधीही स्वतःसाठी वेळ नसतो. नेहमी शारीरिक आणि मानसिक दुखण्यांचा तिला सामना करावा लागतो. कधी कधी तर ती एवढी रागीट बनते की तिचा स्वतःवर ताबाच राहत नाही. मग ती मुलांवर चिडते, नवऱ्यावर चिडते, अपशब्दही बोलले जातात आणि पूर्ण वातावरण चिघळून जाते. कधी कधी वाटते हिला स्वतःबद्दल प्रेम आहे की नाही, की फक्त दुसऱ्यांसाठी जगतीये. तिच्याशी कधीही बोलले तरी ती नेहमीच कामात आणि गडबडीत असते. कधी कधी चिंतेतही असते. का बरं एखाद्या मुलीची इतकी दयनीय अवस्था व्हावी, तिच्या अस्तित्वाची तिला जाणीव नसावी. जोपर्यंत ती एखाद्या दुखण्याने अंथरून धरत नाही तोपर्यंत तिला तिच्या अवयवांची जाणीवच नसते. कंबर दुखून पार वाकडी झाल्यावर तिला कळतं आपल्याला हा अवयव आहे. त्रास करून घेऊन डोकं दुखल्यावर कळतं डोकं आहे. एवढी दयनीय अवस्था. कमरेला आणि डोक्याला जर बोलता येत असते तर त्यांनी वेळेतच इशारा केला असता, बाई थोडी विश्रांती घे आणि आमच्यावर उपकार कर. पण ते अवयव पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर आल्यावर ह्या मॅडम मनावर घेणार. मग डॉक्टरांचे खिसे भरणार. तोपर्यंत कमालीचे दुर्लक्ष. माझे घर, माझे शेत, माझा नवरा, माझी पोरं, माझ्या कोंबड्या, माझी गुरं. अरे हो, हे सगळं असतंच की, पण म्हणून एवढं हरवून जायचं का? ही फक्त एका राणीची कहाणी नाहीये. अशा हजारो लाखो राण्या या धर्तीवर आहेत आणि त्यांची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. नाहीतर या मुली दिवस जगत नाहीत, दिवस ढकलतात. आणि असे ढकलून हजारो वर्ष जगले तरी काय फायदा? नुसत्या आयुष्याच्या दिवसांची संख्या जास्त असून उपयोग नाही, तर आयुष्याला एक दर्जा हवा, क्वालिटी हवी. आणि दर्जेदार आयुष्य जगणं आपल्याच हातात आहे. त्यामुळे प्रत्येकीला कळकळीची विनंती आहे की स्वतःकडे लक्ष द्या. सर सलामत तो पगडी 50. तुम्ही स्वतःच निरोगी नसाल तर काही करू शकणार नाही. तुमचे शरीर आणि मन निरोगी असणेच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवणार आहे. घरावर आणि कुटुंबावर असणारे प्रेम तेव्हाच कामी येईल जेव्हा तुम्ही शरीर आणि मनाने सक्षम असाल. नाहीतर ते फक्त बोलण्यापुरतेच ठरेल. कामाच्या गराड्यात राणीसारख्या मुलींना स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे तारेवरची कसरतच असते हे समजू शकते. पण जर 30-35 मध्ये 60ची लक्षणे दिसू लागली तर मात्र गोष्ट गंभीर आहे हेही लक्षात यायला हवे ना. जबाबदारी ही गोष्ट घरातील प्रत्येकाला समजली पाहिजे. एक दोघांना समजून उपयोग नाही. राणीसारख्या मुली ज्या स्वतःला पूर्णपणे हरवून बसल्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे ही त्यांच्या घरातल्यांचीही जबाबदारी आहे. बर्थडे नाही केला तर पुढच्या वर्षाचा पहिला दिवसच उगवणार नाही असे काहीच नसते. पण ते एक निमित्त ठरू शकते की आपल्या माणसांबद्दल आपण किती सतर्क आहोत. आपल्याला त्यांच्याबद्दलच्या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा माहीत आहेत. त्या माणसासाठी या छोट्या गोष्टी सुद्धा खूप आनंदाच्या ठरू शकतात. राणीच्या मुलांनी तिचा बर्थडे लक्षात ठेवला ही खूप कौतुकाची गोष्ट आहे, कारण ते अजून छोटीच आहेत. परंतु काही घरात आजही अशी परिस्थिती आहे की मुलांना आई फक्त त्यांच्या कामापुरती दिसते.
तिच्यावर प्रेम करायला, तिची विचारपूस करायला, तिला वेळ द्यायला, तिला काय त्रास होतो आहे का हे बघायला त्यांच्याकडे वेळच नाही. काही घरात आई ही खूप दुर्लक्षित व्यक्ती आहे. इथे मुलांना फार दोष देऊनही उपयोग नाही, कारण घरातले मोठे त्यांच्या आईशी कसे वागतात हे बघूनच ते सुद्धा तिला तेवढीच किंमत देतात. मग मुलेही आईच्या कमी शोधतात. तुला काही कळतच नाही, साधं एवढं सुद्धा तुला येत नाही, ती माझ्या मित्राची आई बघ किती हुशार आहे, ती बघ कशी व्यवस्थित असते, तू नेहमीच गबाळी असते. कधी कधी मित्रमैत्रिणींना ओळख करून द्यायची सुद्धा त्यांना लाज वाटते, कारण आईला नीट राहण्याचा सेन्स नाही. पुढे जाऊन स्वतःची लाज काढून घेण्यापेक्षा आत्ताच स्वतःकडे थोडे लक्ष दिलेले बरे, नाही का? आईला राहण्याचा सेन्स नसतो असे काही नाही, पण ती दिवसभर खपते ती घरासाठी, घरातल्यांसाठी. तिला तिचं तोंड बघायलाच वेळ नसतो, त्यामुळे तिला चांगले राहण्याची इच्छाही होत नाही. रोज उठून ती तेच तेच करते. तिच्या आयुष्यात वेगळेपण नसतेच, शांतता नसते, मन सारखे या कामावरून त्या कामावर पळत असते. राणीला राणीसारखं ठेवण्याची जबाबदारी सर्व सदस्यांची आहे. त्यामुळे तुमची राणी हरवू नये असे वाटत असेल तर जरा वेळीच लक्ष द्या. तिच्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी करून तिच्या आनंदाचे कारण बना. तिच्या तब्येतीकडे, तिच्या मनाकडे वेळोवेळी लक्ष असू द्या. जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा तुम्ही टीव्ही आणि मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसू नका. तिच्याकडे लक्ष द्या. तिला बरे वाटेल, कारण घरात आपली दखल घेतली जाते या आनंदाने तिला रडू फुटेल. बघा एकदा प्रयत्न करून. तिला फार काही लागत नाही, फक्त ज्यांच्यासाठी ती खपते त्यांना तिची पुरेपूर कदर आहे, हेच तिच्यासाठी सर्व काही असेल. त्या घराच्या ऐपतीप्रमाणे तिच्याकडे सगळं काही असतं, कपडे लत्ते, दागदागिने, खाणं पिणं. पण एक कमी असते, प्रेम. घरातील सर्वांचं प्रेम मिळणं ही गोष्ट प्रचंड महत्वाची आहे. ही गोष्ट लोक लक्षातच घेत नाहीत. प्रेम न मिळालेला माणूस म्हणजे पाणी न मिळालेले झाडच की. एक दिवस ते सुकून कोमेजून जाणारच. तुमची बाग सुकू नये, ती नेहमी बहरलेली, फुललेली, आकर्षक आणि मनमोहक वाटावी असे वाटत असेल तर तुमच्या बागेच्या राणीची काळजी घ्यायला विसरू नका, कारण तीच तुमचा शुद्ध ऑक्सिजन ठरेल. आणि आपल्याला आता ऑक्सिजनची किंमत चांगलीच कळलेली आहे, हो ना?